एमएससीबी कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावाल्याचा आपण पाहू शकतो. वैरागड येथील गट नंबर 46 मधील एक शेतकरी सकाळी वखराच्या सहाय्याने आपले शेताची मशागत करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो की 8 दिवसापूर्वी ही जी तार आहे तुटलेली आहे आणि याची कल्पना सदर शेतकऱ्याने सदर एमएससीबीचे वायरमन आणि इंजिनियर यांना दिली होती. मात्र त्यांनी पैशाची मागणी केली असा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी लाखो रुपयाचा जो शेतकऱ्याचा जो बैल होता, 1000 रुपये किमतीचा शेतकऱ्याचा बैल या ठिकाणी जागीच विजेच्या धक्क्याने ठार झाला आहे. त्यामुळे सदर शेतकरी सध्या जखमी असून ते लासूर स्टेशन येथील हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहे. त्या शेतकऱ्यांनी अशी मागणी केली आहे की सदर जे वायरमन किंवा अभियंता असेल यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आम्ही यानंतर पुन्हा दुसरी कारवाई करण्यास सहभागी होऊ. कार गुतली बैलाच्या पायामध्ये आणि शाल बसला, बैल जागेवर गेला आणि मला बी शाल बसला, मी पळतो बाजूला. आणि तुम्ही त्याबाबत इंजिनियर असेल किंवा इंजिनियरला फोन केला मी, वायरमॅनला. काय म्हणणार? वायरमॅन म्हणलं तुम्ही फाट्या तोडा म्हणतो, येऊन तुम्ही सोडून घ्या फाट्या, कोणा सांगा म्हणलं तुम्ही काहीतरी पैसे देऊन टाकू, तुझं काय होईल दोन सांगितले म्हणून. पैसे म्हणजे पैसे मागणी केली होती. हा पैसे मागणी करतो म्हणलं, पैसे मागणी केली पण देऊन टाकू आम्ही, काय असेल तुमचं. किती पैसे मागले? 500 लागतील म्हणलं, 500 द्यायचे म्हणलं 500 मुलाला. बरं, साधारण कार तुटून किती दिवस झाले? 8 दिवस झाले. त्याला कल्पना दिली होती. हा कन्फर्म देऊन 2-4 दिवस 5 दिवस. आज उपकरण पाळी मारताना हा पाळी मारताना काय घटना झाली? गुतलो, त्याच्यामध्ये बैल गुतला, बैल टप्पल खाली पडला. मी मोठ्याने आरोग्य, मी गुतलो, मी मोठे मारलो. भाता आला त्यांनी ते वड त्याला पायपट गुतून फार वड दुसऱ्या बैलाला मी इजा झाली नाही आणि मला बी इजा झाली, गेलं जाईल. आता तुमची काय मागणी आहे? तुम्हाला काय तुमचं काय मागणं आहे? एमएससीबीला काय आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा यांनी क्लिअर करावं सगळं महिन्याचे काम. माणसं मारायची कामं करून. आमची सकाळी नेमकी काय घटना घडली तुमच्या शेतात? त्यांना वखर आणायला घेतला, सरी पाडायची होती, आम्हाला बैलाला मक्का टाकायची होती. ते मक्का टाकल्याच नंतर मग हे करून झाकून घेऊ म्हणले, पण ते झाकायला गेल्याचे ते सरी पाडतानाच शॉर्ट बसला त्यांना. ते तो वायर गुतल्याच्या नंतर ते बैल गुतला तर ते आरडल्यावर माझा भासा पळत आला. मी त्यांचा आवाज पाहिला, ऐकला का म्हटलं काय झालं बघा आपण. आता बघायला गेले मी तर तोपर्यंत माझा भासा जोरात पळत आले आणि त्यांना लगेच ते दंडा घेऊन ते हाणायला लागले. ते जोरात हाणायला लागले तर बैल बी आणि हे बी बाजूला पडल्यावर मी मोठ्याने आरडायला लागले. माझा भासा इतके जोरात दंडाने मला इतकं आडून माझा घासा फुटून गेला. तर 10 लोक काहीतरी झाली घटना याची, तर बघा म्हटलं काहीतरी तुम्ही. मग त्यांना येऊन बघितलं तर बैल पाडले बाजूला, ते पडले बाजूला, ते रडू राहिले. बैल बी आमचा तरपड करायला लागले. म्हटलं बैल गेला आपला. आता याची काहीतरी कारवाई करावं लागणार आहे तुम्हाला. याचं आम्ही वायरमॅनला आम्ही सांगितलं होतं तर आम्ही पैसे देऊन सुद्धा तर तो आम्ही पैसे देऊ राहिलो, तुम्ही या फांद्या तोडा कारण तुम्ही क्लिअर करा. त्यांना पैसे मागितले होते, आम्ही पैसे द्यायला सुद्धा तयार होतो त्यांना. आम्ही 500 रुपये देतो पण तुम्ही हे करून या. तार तुटून 5-6 दिवस झालेले. तशी आम्ही त्याच्यावर कारवाई केली. त्यांना काही आमच्यावर काही विचार केलाच नाही. आमचं आलं शेवट आमच्या माणसात मारले घाटीत आणले होते, काहीतरी वायरमॅनला काहीतरी सभा भागात या, एवढी आमची इच्छा आहे. म्हणणं असं आहे का तुम्ही पैसे मागितले? डीपी बंद केलेली सर. फिर विद्युत प्रवाह कसा आला? आता ते कोणी टाकलं की नाही सांगता. तुम्ही कुठं होते तेव्हा? आता सांगा मुलगा ॲडमिट होता. ते मुलगा तुमच्या जाऊन कोणतरी पाहिजे नाही ते नाही सर. आणीबाणीच्या प्रसंगी ज्यावेळेस तुम्ही हालचाल रजिस्टर केली होती, तुमच्या हालचाल रजिस्टरला तुम्ही एंट्री केली होती का? रजा टाकली होती तुम्ही, समजा तुम्ही सर मी दिवसभर इथं राहतो आणि संध्याकाळी जातो दवाखान्यात. तुम्ही जेव्हा 2 दिवसापासून बाहेर आहात तर तुम्ही बाहेर म्हणजे फक्त नाईटला जात होतो मी दवाखान्यात, दिवसभर मी शेस राहत होते. इथं राहत होते. अच्छा. 8 दिवसापासून तुम्ही का बरं झाडं इथं फांदे आहेत, ते फांदे का बरं तोडले नाही? मग ते शेतकरी म्हणताय तुम्ही पैसे मागलेत 500 रुपये, नव्हते मागितले. मग झाड का बरं तोडलं नाही? मग पैसे नाही मागितले तर 8 दिवसात जोडलं का नाही? हा जोडलं का नाही तुम्ही ते सांगा. त्याचं उत्तर द्या ना. नाही जोडायचं कारण सांगा. पहिले पण एक घटना घडली होती साहेब इथं, त्या याला तो माणूस चिटकला होता, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मेला. त्यावेळेस पण तुम्हीच होते, बरोबर आहे का? त्यावेळेस तुम्ही हा ना ते त्यावेळेस पण तुम्ही असंच कारण दिलं होतं. तो माणूस जीवाने शिकायला बिचारा. यांची ड्युटी तुम्ही जे करा तुम्ही. ठीक आहे, याला जे जबाबदार असतील त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल आणि जे काही मेंटेनन्सचं काम असेल ते लवकरात लवकर करण्यात येईल. या ठिकाणी ती भरपाई आपण देणार आहात का?
हो हो आमची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण आम्ही करणार आहोत आणि 100% भरपाई मिळणार आहे. किती भरपाई मिळणार? ते आता इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर येतील, ते चेक करतील आणि त्यांच्यानुसार अहवाल बनवून देतील आपल्याला. ज्या एजन्सीनं काम केलं एजन्सीचं नाव काय आहे? ते एजन्सी नाही, आपली ही जी लाईन आहे ना, ही LTC लाईन आहे. शेतकरी आपलं AG फीडर राहते, याच्यामध्ये काय ही जुनी लाईन आहे, याच्यामध्ये काही मेंटेनन्स वगैरे काही नव्हतं. जर समजा काही झालं आपल्याला, जर समजा फोन आला किंवा शेतकऱ्याचं काही जर आले फोन, तर मग आपण ते करून देतो. समजा डिस्ट्रीब्युशन बॉक्स खराब झाला किंवा मग वायर तुटली, काही झालं, पोल पडला, तर मग आपण ते करून देतो. सर मग 8 दिवस झाले सदर शेतकऱ्यांनी तुम्हाला माहिती दिली नाही, होती मला की- फोन नाही आला, मला कोणाचा फोन नाही आला. मग शेतकरी खोटं बोलतोय का? नाही, ते वायरमॅनला सांगितलं असेल मग ते. आता इथे दोष मग वायरमन दोष आहेत का? ते आता बघावं लागेल, चौकशी करावं लागेल. बरं, सदर शेतकरी जे जखमी शेतकरी त्यांनी आज सांगितलं की बाबा या वायरमननी पैशाची मागणी केली होती, त्याबद्दल काय सांगाल? ठीक आहे, ते आपण चौकशी करू आणि त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल. मग आता तुमची पुढची दिशा काय असेल नेमकं? ठीक आहे, आता यांचा अहवाल वगैरे आम्ही बनवतो, रिपोर्टिंग करतो आम्ही महावितरणच्या याला, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला. ती येतील, अहवाल करतील, त्याच्यानुसार कारवाई करण्यात येईल.